कुलदेवतेचं स्मरण झालंय आणि प्रतिज्ञा सुद्धा झाली आहे. अर्थातच हा कार्यक्रम दिमागदार, जे काही करायचं ते नेहमी दिमागदार करायचं असं नेहमीच सॅटर्डे क्लबच्या मनात असतं आणि तेच आज जे मनात आहे ते सत्यात अवतरलं आहे. ठाण्यात अर्थातच मुख्यमंत्र्यांच्या या शहरात, तलावांच्या या शहरात हा कार्यक्रम जेव्हा आयोजित करायचं ठरलं तेव्हा जसे राजकीय वर्तुळात वाघ असतात तसे आमच्या सॅटर्डे क्लबचा सुद्धा एक ठाण्याचा वाघ आहे, ठाण्या वाघ. आणि त्या वाघाचं नाव आहे नितीन बोरसे सर. आणि मी नितीन बोरसे सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची स्वागताची सूत्र आपल्या हाती घ्यावीत. जरा जोरदार टाळ्यांच्या गडगडाटात स्वागत करूया ज्यांनी हा अभूतपूर्व सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. नितीन सर यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट. सगळ्यांचं आवाज येतोय? सगळ्यांचं ठाणे शहरामध्ये हार्दिक स्वागत. ज्यावेळेस हा सोहळा इथे आर एचची मीटिंग होती आणि ज्यावेळेस उद्योजकता दिवस करायचं ठरलं त्यावेळेस क्षणाचाही विलंब न लावता आम्ही डिसाईड केलं की हा सोहळा ठाण्यात होणार. आणि याच्या पाठीमागे एक कारण होतं. हा जो फोटो आहे तुम्हाला आत्ता दिसतोय सर, तुम्हाला पण दिसेल, हा फोटो 2017चा आहे. त्यावेळेस उद्योजकता दिवस हा कृतज्ञता दिवस म्हणून साजरा होत होता आणि त्या दिवशीचा हा फोटो आहे. पहिला कृतज्ञता दिवस हा याच रंगमंदिरात साजरा झालेला आहे. आणि त्यावेळेस भिडे सरांचा इंटरव्ह्यू आम्ही केला होता. त्यावेळेस हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम वरच्या 180 कॅपॅसिटी असलेल्या सभागृहात झाला होता. त्यावेळेस आम्ही डिसाईड केलं होतं याच रंगमंदिरात हा कार्यक्रम 1000 लोकांच्या सहभागाने साजरा करायचा आहे. आणि आज ते इथे झालेलं आहे. पुन्हा मी आपल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण आलात, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. आपल्या अभूतपूर्व अशा योगदानानं पहिल्या जुन्या आठवणींना उजाळा देणारी ही प्रतिमा आपण पाहिली आणि अगदी मार्मिक शब्दात सरांनी स्वागत केलेलं आहे. अर्थातच हे शाब्दिक स्वागत झाल्यानंतर आता आपण आलेल्या पाहुण्यांचं, मान्यवरांचं औपचारिक स्वागत करण्याच्या पुढच्या सूत्राकडे वळतोय. सो मी आता स्वागत सोहळ्याकडे वळेन. अर्थातच ज्यानं मराठी चित्रपटसृष्टीला एक त्याचा परिसस्पर्श करून एक नवी भूमिका आणि एक नवा अध्याय त्यानं मांडला. अर्थात अध्याय मी याकरता म्हणतोय कारण अजिता मगाशी जसं आपण बोललो की श्रीकृष्णाच्या स्वरूपात आपण त्याला पाहिलं आहे आणि आजही हा कृष्ण अनेक राधांना आणि गोपिकांना भुरळ घालतोय. आणि त्यामुळे या कृष्णाचा पहिला आपण सन्मान करूया. मी आदरणीय अशोकजी दुगाडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी स्वप्नीलजी जोशी यांना या ठिकाणी इथे यथोचित सन्मानित करावं. जरा जोरदार टाळ्या आपल्या चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी यांच्यासाठी. ऑन द बीट, कम ऑन, संगीत चुकवायचं नाही. येस, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे धन्यवाद स्वप्नीलजी. आपल्या उपस्थितीबद्दल आम्ही आपले शतशः आभारी आहोत. आज आपल्याला बरेचसे उद्योजक जे आहेत म्हणजे मान्यवर म्हणू आपण त्यांना, आज आपलं भाग्य आहे की ते आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. तर असेच UFO मूव्हीचे सर्व असलेले अमेय हेटे सर हे देखील आज आपल्यात उपस्थित आहेत. तर त्यांचं स्वागत मी रवींद्र प्रभुदेसाई सर यांनी करावं अशी त्यांना विनंती करते. UFO मूव्हीज हा पहिला तंत्रज्ञानातला इतिहास घडवणारा, अध्याय मांडणारा हा UFO मूव्हीज. आणि वी आर व्हेरी प्राऊड की हा एक मराठी माणूस आहे आणि म्हणून अमेयजींना या ठिकाणी इथे सन्मानित करण्यात येते. स्वप्नीलनं सुद्धा OTT 1च्या माध्यमातून एक नवा प्रवास सुरू केलेला आहे आणि आपण सगळेच जण डाउनलोड करणार आहोत. त्यामुळे OTT वर जेव्हा पाहायचंय तेव्हा 1 वर पाहायचंय आणि जेव्हा चित्रपटगृहात जाल तेव्हा UFO मूव्हीज कडे आपल्याला लक्ष द्यायचं.
जरा जोरदार टाळ्या UFO मूवीज अँड व्हॅल्युएबल ग्रुप्सचे अमेय हेटे. धन्यवाद अमेय जी, आपले मनपूर्वक आभार. आणि यानंतर वळतोय तिसऱ्या आणि महत्त्वाच्या सन्मानाकडे. अर्थातच हे एक सुपर ब्रँड आहे आणि या ब्रँडचा कंटेंट आपण सगळ्यांनी लहानपणापासून चाखलेला आहे. याविषयीची अधिक माहिती संतोष पाटील सर त्यांच्या इंटरव्ह्यू आणि प्रेझेंटेशनमध्ये देतीलच. पण मोर्डे फूड्स हे एक खूप मोठं नावाजलेलं नाव आहे आणि या मोर्डे फूड्सचे हर्षद मोर्दे सर इथे उपस्थित आहेत. हर्षद मोर्डे सरांचं आपण या ठिकाणी स्वागत करण्यासाठी विनंती करतोय. विजयजी परांजपे साहेबांना हे त्यांनी हर्षल मोर्डे सरांचं या ठिकाणी यथोचित सन्मान आणि स्वागत करा. या नावाच्या मागे नक्की काय गुपित दडलेलं आहे आणि आजवर हे नाव आपलं ब्रँड नेम कसं जपतंय, जोपासतंय आणि मराठी माणूस म्हणून अक्केपाठ झेंडा लावतोय, याविषयीची माहिती आपल्याला कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात मिळणार आहे. जोरदार टाळ्या हर्षल मोर्डे यांच्यासाठी. क्या बात आहे. आताच रवींद्र सरांनी त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर प्रचंड आहे आणि जसं सांगितलं की चॉकलेट पण आहे आणि चॉकलेट हिरो पण आहे. सो आपण जे डेअरी मिल्क आणि ज्या काही प्रसिद्ध चॉकलेटचा आस्वाद घेतो त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं कंटेंट हे मोर्डे फूड्समधनं असतं. त्यामुळे प्रभुदेसाई सरांनी आता सिक्रेट रिव्हील केलंच आहे. सो यु नो अजिता, तुम्हा बायकांची किंवा विशेषतः बायकोची आम्हाला काही तशी भीती कधी अशी वाटलीच नाही. वुमन्स विंग आहे तरी पण मी डेअरिंग करून हे बोलतोय कारण आमच्या सरांनी सांगितलं आहे बायको गेली माहेरी काम करी पितांबरी. सो या पितांबरी ग्रुपचे सर्व असणार आणि अध्यात्माविषयी त्यांना अतिशय सखोल असं ज्ञान आहे. मराठी उद्योजकता दिवसाच्या निमित्तानं आज आपल्याला संबोधित करण्यासाठी मी सर्वप्रथम या ठिकाणी आमंत्रित करतो आपल्या सर्वांचे लाडके ट्रस्टी सन्माननीय रवींद्रजी प्रभुदेसाई साहेब यांना की त्यांनी इथे येऊन आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्या रवींद्र प्रभुदेसाई सर यांच्यासाठी. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि उद्योजक बंधू भगिनींनो, एक वेगळाच सोहळा त्याचा अनुभूती घेण्यासाठी आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. स्वप्नीलजी जोशी, त्याचप्रमाणे हेटे सर, मोर्डे सर, आमचे सगळे ट्रस्टी, अशोकराव दुगाडे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सगळं असं तुडुंब प्रेक्षागृह भरलेलं बघून असं एकदम समाधान वाटते. आणि 350 वर्षापूर्वी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे तयार केले होते तसे आपण माधवराव भिड्यांचे उद्योजक आहोत. त्यासाठी आपल्याला खूप आनंद आणि हे व्हायला पाहिजे. फक्त सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी इकडे उभा आहे. रामदास स्वामींचं वचन मला आठवत आहे की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आताच आषाढी एकादशी झालेली आहे आणि सगळे वारकरी ज्याप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेले होते तसेच आपण दर्शनाला, मला असं वाटतं माधवराव भिड्यांच्या दर्शनाला सगळे इकडे आलेले आहोत. आणि मला एक गाणं आठवलं, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणजे माधवराव भिड्यांच्या साठीचं, म्हणजे विठ्ठलाची तर आपण ही केलीच पाहिजे पूजा, कारण त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही. त्याच्या खालोखाल माधवराव भिडे, स्वर्गीय माधवराव भिडे यांनी हा जो एक वेगळ्या प्रकारचा पथदर्शी अशी संस्था स्थापन केली आहे. 23 वर्ष पुरी होत आहेत आणि ज्या उत्साहाने आपण एकमेकांना मदत करत मोठे झालो आहे, आपल्याला व्हायचं आहे. आणि मी नेहमी जी 3 स्वप्न आपल्याला सांगत असतो ते लक्षात येतं का? बघूया. धंदा किती असला पाहिजे? जोरात 100 कोटी. किती जागा असली पाहिजे आपल्याकडे? 100 एकर. आणि किती वर्ष धंदा टिकला पाहिजे? 100 वर्ष. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. अर्थातच काया ही पंढरी आत्मा पांडुरंग. आणि भिडेसाहेब जरी देहाच्या रूपाने इथे नसेल तरी इथला प्रत्येक आत्मा हा माधवराव भिडे यांचाच आहे. आणि त्यामुळे अतिशय सुंदर शब्दात सरांनी, आध्यात्मिक शब्दात पुन्हा एकदा इथे आजच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. आता
एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला सगळ्यांना करायला सांगणार आहे. सो प्लीज पुल आउट युअर मोबाईल. सगळ्यांनी आपला मोबाईल काढा. ओके, एक एक्सरसाइज आपल्याला करायची आहे आणि एक शब्द दिला आहे आपण आणि हा शब्द आपण पूर्ण करणार आहोत. बघा स्वप्नील किती प्रामाणिक आहे, त्यांनी पण मोबाईल काढला. ओके, सो सर तुमच्याच OTT हां चेक करता. ओके, सो गुगल प्लेला जा आणि गुगल प्लेला जाऊन OTT1 हे जे ॲप आहे ते ताबडतोब आपण डाउनलोड करायचं आहे. सर 1200 लोक इथे उपस्थित आहेत. सो ओके, गुगल स्टोअरला जायचं आहे आणि गुगल स्टोअरला जाऊन OTT1 नंबर 1 स्पेस OTT नंबर 1 स्पेस OTT हे ॲप्लिकेशन ताबडतोब डाउनलोड करायचं आहे. तोपर्यंत मी थांबणार आहे, असं नाही सोडणार. सो एक अंक, हां नंबर 1 म्हणजे एक अंक. आय थिंक भावना पोचल्या. ओके, सो एक अंक स्पेस OTT. सो हा OTT प्लॅटफॉर्म आपण सगळ्यांनी डाउनलोड केला. ओके, इकडं भावड्या म्हणतो वायफाय कुठं आहे. ओके, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये डेटा आहे आणि लगेचच आपण तो डाउनलोड केला असल्यास आपण आपला मोबाईल उंचावून इथे आपली खात्री द्यायची. येस, ज्यांनी केला आहे. ओके, सगळ्यांनी केला. लोगो सो लोगो आपण दाखवूया. 1 विदाउट स्पेस OTT 1 विदाउट स्पेस OTT. नमस्कार, सुरू झालाय 1 OTT. So 1 आपला OTT. मोबाईल टीम. Yes, आता that's तुम्हाला the मिळू शकते संधी भरघोस बक्षिसे जिंकण्याची, तेही रोज. डाउनलोड करा, रजिस्टर करा 1 OTT, कारण 1 This is the OTT आहे logo. फुकट, फ्री, मोफत. ओके, सो आता आपण हा सगळ्यांनी केला. मोबाईल वरती करून दाखवा. स्वप्नील सर, हा सूर्य आणि हा जयदत्त. ओके, सो धन्यवाद. आणि ज्या चॉकलेट हिरोसाठी आपण सगळे आतुरतेने त्याच्या मुलाखतीची वाट पाहत आहोत, ती मुलाखत आपल्या हाती आपण घेतोय. मी मान्यवरांना विनंती करतो आपण समोरील आरक्षित आसनांवर स्थानापन्न व्हावं. आणि मुलाखतीची सूत्र अर्थातच स्वप्नील जोशींची मुलाखत कोण घेणार हा प्रश्न आल्यानंतर जेव्हा समोरचं मुलाखत घेणाऱ्याचं नाव आलं तेव्हा आय एम इक्वली एक्सायटेड किंवा एव्हरीवन हिअर इज इक्वली एक्सायटेड. एनी गेसेस हू इज गोइंग टू कंडक्ट इंटरव्ह्यू ऑफ स्वप्नील सर? येस, दॅट्स द परफेक्ट पर्सन इन दिस एंटायर ऑडिटोरियम. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सर्वांचे लाडके सेक्रेटरी जनरल विनीत बनसोडे सर. इज गोइंग टू कंडक्ट द इंटरव्ह्यू ऑफ स्वप्नील जोशी. आता स्वप्नील जोशी हे चित्रपट वाहिन्या आणि मनोरंजन क्षेत्राशी जुळलेले नाव. मराठी उद्योजकता दिवस आणि स्वप्नील जोशी हे काय कनेक्शन आहे याविषयीची मुलाखत आता आपण या दोघांकडनं जाणून घेऊया. जरा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा द वन अँड ओनली स्वप्नील जोशी आणि विनीत बनसोडे सर यांच्यासाठी. आज 2 दिग्गज मान्यवरांना ऐकण्याची संधी आपल्याला इथे मिळणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मान्यवरांचं. स्वप्नीलजी नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय सगळे? मला काय म्हणताय सगळे असं विचारण्यापेक्षा असं विचारायचं वाटतंय कसे आहात. मला ऐकू नाही आलं. कसे आहात? नाही ह्याच्यापेक्षा थोडा मोठा आवाज पाहिजे. कसे आहात? कोणतरी जास्त श्रीमंत झालं मागे एकदम. माझा आवाज थोडासा खराब आहे कारण माझ्या नाईट्स चालल्यात. म्हणजे डे नाईट मधलं नाईट पोर्शन शूट करतोय आम्ही. पहाटे 4:30-5ला पॅकअप झालं, त्यामुळे 3-4 रात्रींचं जागरण आहे आणि त्यामुळे आवाज थोडासा 19-20 आहे. थँकफुली मला आज गायचं नाही आहे, त्यामुळे पण आपण गप्पा मारू, मला सांभाळून घ्या. सो सगळ्यात आधी मी थोडीशी माहिती देतो. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही आमची एक 24 वर्ष जुनी सामाजिक संस्था आहे. वी आर रजिस्टर्ड ॲज ए NGO. आपले फाउंडर माधवराव भिडे सर यांनी त्यांच्या वयाच्या 65व्या वर्षी ही संस्था सुरू केली आणि मराठी उद्योजकांनी प्रगती करावी किंवा मराठी माणसाने बिझनेसमध्ये यावं, व्यवसायात यावं, याच्यासाठी त्यांची आयुष्यभर धडपड होती.
आणि आत्ता आम्ही 4,000पेक्षा जास्त उद्योजक आहोत आणि 4,000 उद्योजकांकडे ॲव्हरेज जर एक 10 आपण एम्प्लॉईज पकडल्या तर 40,000 फॅमिलीजची आपण सध्या पोचू शकतो ह्या. सो मला सगळ्यात आधी विचारायचं की इतकी वर्ष ॲक्टिंग आणि हे सगळं केल्यानंतर नाव आता असं का वाटतं की आपण काहीतरी एक व्यवसाय सुरू करावा किंवा OTTच्या माध्यमातून एक बिझनेस मॉडेल आपण घेऊन यावं. सो व्हॉट आर युअर थॉट्स ऑन एंटरप्रेन्योरशिप आणि थोडीशी माहिती आपल्या OTT प्लॅटफॉर्मबद्दल. जरूर. वन OTT असं OTT प्लॅटफॉर्मचं नाव आहे. वन म्हणजे न्यूमेरिक 1 स्पेस OTT. तो गुगल स्टोअरवर अवेलेबल आहे, ॲपल स्टोअरवर अवेलेबल आहे, विंडोजवर अवेलेबल आहे, वेबसाईटवर अवेलेबल आहे. आता ज्याने तो डाउनलोड केला त्या सगळ्यांना अशी नम्र विनंती आहे की तो एकदा रजिस्टर करावा लागेल. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही रजिस्टर करत नाही तो डाउनलोड कंप्लीट होणार नाही. सो नंतर मी किरण आणि अजिताला विनंती करणार आहे की रजिस्ट्रेशन्स पण करून घ्या. कारण आत्ता आम्ही अवघे 20 दिवस झाले हा लॉन्च केला आहे, ज्याला आपण बिझनेसच्या भाषेत सॉफ्ट लॉन्च असं म्हणतो, तसं आम्ही सॉफ्ट लॉन्च केलं आहे. नाव वी आर पिकिंग अ पेस. OTT ही ऑनगोईंग ॲक्टिव्हिटी असते. चित्रपटासारखं किंवा नाटकासारखं नाही की रिलीजच्या आधी आणि रिलीजच्या नंतर असं नाही. इट्स अन ऑनगोईंग, इट्स अ कंटिन्युअस बिझनेस नाव. त्यामुळे लाँग टर्म प्रमोशन प्लॅन्स आहेत, शॉर्ट टर्म म्हणजे 2 आठवड्याचं 3 आठवड्याचं प्रमोशन नसणार आहे. आणि मला फार आनंद आणि अभिमान वाटतो की या आमच्या नवीन प्रवासाच्या सुरुवातीला आज मला इथे येण्याची संधी मिळाली. कारण जेव्हा तुम्ही उद्योजक होण्याची स्वप्न बघता, स्पेशली जेव्हा तुम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स असता, आणि मला असं कळलं आहे की इथे मोर दॅन 80% फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स आहेत. 90%. तर जेव्हा तुम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स असतात तेव्हा तुमच्याकडे उत्तरं फार कमी आणि प्रश्न खूप जास्त असतात. आणि मी असं नेहमी गमतीत म्हणतो, हा मी कॉइन केलेला शब्द आहे की बिझनेसमध्ये प्रत्येकाला ट्युशन फी द्यावी लागते. असा कुठलाही व्यवसाय, कुठलाही बिझनेस नाही जिकडे ट्युशन फी दिल्याशिवाय तुम्हाला प्रवेश मिळतो. काही ना ती ट्युशन फी इतकी द्यावी लागते की नंतर पुढच्या वर्षी भरायला पैसेच उरत नाहीत. काही ना ती ट्युशन फी माफक द्यायला लागते, काही ना ती नंतर रिकवर करता येते, काही ना ती रिकवर करता येत नाही. हे कोणाला चुकलं नाही, पण अशा प्रोसेसमध्ये सॅटर्डे क्लबसारख्या संस्था हे गाईडचं काम करतात. म्हणजे असं नाही की तुम्हाला प्रश्नपत्रिका सॉल्वच करावी लागणार नाही, असं नाही की तुम्हाला ती ट्युशन फी द्यावीच लागणार नाही, पण तुम्ही त्या प्रश्नांसाठी जास्त तयार असाल, तुम्ही त्या प्रश्नांची तयारी केली असेल, तुम्हाला अपेक्षित 21 माहिती असतील की या 21 पैकी कदाचित येऊ शकतात, अँड यू आर बेटर प्रिपेअर्ड टू टॅकल देम. त्यामुळे मला या संस्थेचं, त्याच्या सगळ्या सभासदांचं, ट्रस्टीजचं आणि हे विजन ठेवणाऱ्या 25 वर्षापूर्वी हे विजन असणाऱ्या भिडे सरांचं राहून राहून कौतुक आणि अभिमान वाटतं. की कारण उद्योग आणि मराठी माणूस हे दुर्दैवाने एकत्र एका वाक्यात घेतलं जाणारं नाव नाही. म्हणजे मराठी माणूस उद्योग करतो हे वाक्य आपण, मी अत्यंत अभिमानाने हेही सांगतो की गेल्या दशकात ही भावना बदलतीये, हे चित्र बदलू लागले आणि ते झपाट्याने बदलत आहे. पण लेट्स नॉट लाय टू इच अदर, खूप लांबचा प्रवास गाठायचा आहे अजून. आपण कन्व्हेन्शनल बिझनेस फॅमिली नाही आहोत. आपल्यावर हजारो वर्षांचा पगडा आहे की आपण बरं, आपली नोकरी बरी, आपण रिस्क नको घ्यायला. आपल्याकडे जणू रिस्क म्हणजे नेगेटिव्हिटी असं एक समीकरण आपण करून ठेवलं आहे. आणि ते त्याच्यात चूक बरोबर हा मुद्दा नाही, हा वर्षानुवर्षांचा पायंडा आपल्यावर पडला आहे. त्यामुळे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्सना ते सगळं बॅगेज घेऊन या प्रवासाला सुरुवात करावी लागते. आणि कोणीतरी खंबीरपणे सांगावं लागतं की नाही, लोन घेणं पाप नाही, रिस्क घेणं पाप नाही. टाळ्या. किंबहुना जेव्हा तुम्ही लोन घेता याचा अर्थच हा आहे की कोणीतरी तिसरा माणूस तुमच्या आयडियावर पैसे लावायला तयार आहे. ही तुमची आयडिया बिझनेसेबल आहे याची पहिली रिसीट आहे, पहिली पावती असं मला वाटतं. मग ती बँक असेल, प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स असतील, इक्विटी इन्व्हेस्टर्स असतील, पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट्स असतील, सॉफ्ट बँक असेल, कोणी असेल, त्याची स्केलेबिलिटी कॅन डिफर. पण त्यामुळे ही रिस्क, या उड्या आपण मारल्या पाहिजेत. आणि आता जास्तीत जास्त एंटरप्रेन्योर्स ज्या उड्या मारतायत, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स जे करतायत, त्यातलाच एक मी आहे. आता वन OTT का सुरू केला, तर मला असं वाटतं की आज मी जे काही आहे त्याच्यात
सिंहाचा वाटा मायबाप रसिक प्रेक्षकांचा आहे. आणि मी नेहमी असा विचार करत होतो की हिरो म्हणून मी X वर्ष काम करतोय, अजून एक 5 वर्ष हिरो असेन, जर तुमच्या सगळ्यांचं प्रेम राहिलं आणि म्हणजे बच्चन साहेबांसारखा हजारात लाखात एक विरळा की कुठल्याही वयात ते हिरो साकारतात आणि साकारू शकतात सक्षमपणे, तशी परमेश्वराची कृपा माझ्यावर राहिली तर नथिंग लाईक इट. पण 5 वर्षांनी जेव्हा मी हिरो नसीन किंवा हिरोचे रोल्स नाही करणार, तोपर्यंत ज्या लोकांनी मला मोठं केलंय, ज्या लोकांनी मला इथपर्यंत आणलंय, ज्या समाजाने मला इथे पोचवलंय, हाऊ एम आय गोइंग टू पे इट बॅक? व्हॉट एम आय गोइंग टू डू ज्याच्यानी या समाजाची, या लोकांची परतफेड मला करता येईल? आणि मला नेहमी असं वाटतं की सामाजिक कार्य हे फक्त भरल्या पोटीच करता येतं. मी अत्यंत इमॉडेस्टली सांगतो की स्वतःचं पोट रिकामं असताना समाजकार्याचं भान डोक्यात येत नाही, ते येणारच नाही. कारण देन यू आर फायटिंग फॉर सर्वायवल. त्यामुळे आपण सक्षम होणं आर्थिकदृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचं आहे समाजभान राखण्यासाठी आणि समाजाला काहीतरी आपण देणं लागतो वगैरे भावना जपण्यासाठी. याच्यात अपवाद असतीलच, पण मला असं वाटलं की नाही, ह्याच्यासाठी मी फायनान्शियली स्टेबल होणं गरजेचं आहे, ह्याच्यासाठी मी फायनान्शियली केपेबल होणं गरजेचं आहे. तर मी अशा काही गोष्टी करू शकेन ज्याच्यात विन विन काहीतरी असेल, की बिझनेस ॲक्युमेन पण आहे, त्याची प्रॉफिटेबिलिटी पण आहे, येट देर इज अ CSR अँगल टू इट. आणि मग मला असं वाटलं की काय करता येईल म्हणून मी 2 छोट्या व्यवसायांना सुरुवात केली. अत्यंत नम्रपणे सांगतो की OTT हा व्यवसाय छोटा नाही, पण OTTमध्ये मी एकटाही नाही आहे. आम्ही 7 पार्टनर्स आहोत आणि 7 पार्टनर्सनी मिळून हे शिवधनुष्य उचलण्याचं ठरवलं आहे. हा पहिला मराठी OTT प्लॅटफॉर्म असणार आहे जो संपूर्णपणे मोफत असणार आहे. पहिल्या वर्षी याचं कुठलंही सबस्क्रिप्शन आकारलं जाणार नाही. हा प्युअरली AVOD म्हणजे ॲडव्हर्टायझिंग रेव्हेन्यू प्लॅटफॉर्म असणार आहे. आणि कालांतराने मग आम्ही ठरवू की TVOD करायचा का, SVOD करायचा का, फ्रीमियम मॉडेल करायचं, पण तो पुढचा भाग आहे. आणि अजून एक छोटासा स्टार्टअप मी सुरू केला ज्याचं नाव आहे शॉप विथ ती. मी आणि तृप्ती पाटील म्हणून माझ्या एक पार्टनर आहेत, आम्ही दोघांनी. ती म्हणजे ती आई, ती बहीण, ती मावशी, ती आत्या. सो महिला उद्योजिका ज्या ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग करतात त्यांच्याकडनं आम्ही ती ज्वेलरी सोर्स करतो आणि आम्ही ती आमच्या साईटवर विकतो आणि त्याला वर्ष झालं, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. परत एकदा साईटचं नाव सांगा. शॉप विथ ती, ऑफिशियल शॉप विथ ती असं त्याचं इन्स्टा हँडल आहे. आणि सध्या आम्ही इंस्टाग्रामवरनं त्याचा बिझनेस करतोय, पण वी आर डुईंग प्रिटी वेल. छोटीशी साईट आहे. पण कमिंग बॅक टू वन OTT आम्ही 1.5-2 वर्ष प्लॅन करतोय आणि 11 जूनला आम्ही त्याचा सॉफ्ट लॉन्च केला. मला सांगायला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की ज्या ॲडव्हर्टायझर्सनी आमच्यावर या सुरुवातीच्या काळात विश्वास ठेवला त्यातलं एक महत्त्वाचं नाव हे पितांबरी आहे. पितांबरीने आमचा एक आगामी कार्यक्रम आहे ग्रामदैवत नावाचा, त्याच्यात स्पॉन्सरशिप आम्हाला देऊ केली. आमच्याकडे सबस्क्रायबर बेस नसताना, आमच्याकडे कुठलाही काय म्हणतात त्याला, ज्याला आपण प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट म्हणतो POC, तो नसताना फक्त आमच्या विजनवर विश्वास ठेवून. आणि आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो आणि अभिमान वाटतो की आम्ही 11 जुलैला हा प्लॅटफॉर्म लॉन्च केला. आज आमच्याकडे 83,000 डाउनलोड्स आहेत. आम्ही थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ह्या प्लॅटफॉर्मकडे बघतोय. आम्ही ATLवर मिनिमम पैसे खर्च करणार आहोत. आमचा सगळ्यात जास्त भर हा BTLवर असणार आहे, म्हणजे बिलो द लाईन ॲडव्हर्टायझिंगवर असणार आहे. कारण OTT म्हणजे वन OTTचा जो प्रेक्षक आहे तो Tier 2, Tier 3 सिटीजमधला आहे. कारण आमच्या असं लक्षात आलं की Tier 1मध्ये लोकसंख्या जर X असेल तर तिकडे 25 ते 30 मोठे OTT प्लेयर्स आहेत, जे तुम्हाला असं कॉन्टेंट देतात जे आम्ही आत्ता या प्राईस पॉईंटला मॅचच नाही करू शकणार. पण जसे आपण इंटिरियरमध्ये जातो तसं यूट्यूब, फेसबुक आणि टू अ सर्टन एक्सटेंट MX प्लेयर सोडलं तर प्लेयर्सच नाही आहेत. तिथल्या लोकांना, गावाखेड्यातल्या लोकांना नेटफ्लिक्स माहिती नाही, ॲमेझॉन माहिती नाही, हॉटस्टार माहिती नाही. तर अशा लोकांना कॉन्टेंट तर हवा आहे, त्यांचे कार्यक्रम तर हवेत. तर अशा मार्केटला टॅप करण्यासाठी आम्ही रिजनल हा बहुभाषिक OTT प्लॅटफॉर्म आहे. आम्ही जी सुरुवात मराठीपासून करतोय, कारण अर्थात मराठीपासूनच करायला पाहिजे होती, मी मराठी आहे. पण येणाऱ्या वर्षात आमचा असा मानस आहे की आम्ही ह्याचं गुजराती वर्टिकल, ह्याचं बंगाली वर्टिकल आणि ह्याचं पंजाबी वर्टिकल सुद्धा सुरू करणार आहोत. क्या बात, व्हेरी गुड.
थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही तुमच्या आत्ता उत्तरामध्ये खूप वेगवेगळे प्रश्न किंवा खूप वेगवेगळ्या विषयांना हात घातलात. आमचं पण म्हणणं तेच आहे की आम्हाला खूप आधी असं विचारायचे लोक की श्रीमंत का व्हायचं आहे. कारण मराठी माणूस जसं आपण म्हणतो, आपल्या म्हणी तशा आहेत की अंथरूण बघून पांघरून अंथरूण बघून पाय पसरा, किंवा आहे त्याच्या माझ्या मॅनेज करा, किंवा आपल्याकडे वाक्यप्रचारच असा आहे की आमचा मुलगा आता व्यवसायात पडलाय किंवा धंद्यात पडलाय, त्या तिथूनच सुरू होतं. तर हे माइंडसेट चेंज करणं आमचं खूप ह्याच्यावर आपण थोडीशी म्हण बदलूया ना. हो, आम्ही बदलली आहे. हां, अंथरूण पाहून पाय नको पसरूया, मोठं अंथरूण विकत घेऊया, क्या बात आहे. त्यासाठी पैसे कमवूया, म्हणजे पाय पसरवायला जास्त जागा राहील. तर अशा समजुतींचा पगडा आपल्यावर असतो. आणि म्हणून मगाशी तुम्ही जे म्हणालात की कर्ज घ्यायला भीती वाटते, तर ही सगळ्यात मोठं चॅलेंज वाटतं. तुम्ही कसं मॅनेज करता, म्हणजे हा एंटरप्राइज सुरू करायच्या आधी फायनान्स कसा मॅनेजमेंट केला? बाय बिंग शेमलेस. बी शेमलेस इन आस्किंग फॉर मनी. मराठीत काय म्हणू शकतो याला आपण? निलाजरेपणे पैसे मागा. पैसे मागायला कमीपणा बाळगू नका. जोपर्यंत तुम्ही ते पैसे लीगल कामासाठी वागताय, जोपर्यंत त्या पैशाचं विजन आणि पिच डेक तुमच्याकडे तयार आहे, जोपर्यंत त्या पैशाचा खर्च तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टरला, बँकेला जस्टिफाय करू शकताय, आणि जोपर्यंत तुमची सत्सक विवेक बुद्धी तुम्हाला सांगते की हा पाथ करेक्ट आहे, तोपर्यंत आस्क फॉर मनी शेमलेसली. आपल्याकडे मुळात मागण्यातच इतके लाजतो, म्हणजे 4 वेळा तिकडे जातो. मग मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. आम्ही आता रुरलमध्ये खूप काम करतोय, 1OTTचे डाउनलोड्स करतोय. एका बँकेच्या बाहेर एक माणूस बँकेत काम करायचा, आणि तो रोज सकाळी आत जायचा. तो कर्मचारी होता, बाहेर यायचा, आत जायचा, बाहेर यायचा. आणि तो विचार करायचा की एक बाई ना त्याला समोरच्या फुटपाथवर उभी दिसायची. बँकेत आत जाताना ती बाई तिथे उभी असायची, बँकेतनं बाहेर येताना परत ती बाई तिथेच उभी असायची. एक 15-20 दिवसानंतर त्याला असं वाटलं चेहऱ्यावर मोऱ्यावरनं की मराठी बाई असेल, म्हणून तो तिथं गेला आणि तो त्यांना म्हणला की ताई तुम्ही इकडे का उभे असता रोज, तुम्ही मराठी आहात का? तर म्हणे हो मराठी. पण तुम्ही का उभे असता रोज इकडे? तर त्या म्हणल्या की मला बँकेत जायचं आहे. तर तो म्हणला की मग जा की, म्हणजे काय त्याच्यात, म्हणजे इथे का उभे आहात? म्हणजे मला कर्ज मागायला जायचं आहे. तर तो म्हणला की हां ठीक आहे, मग जा ना, मग म्हणजे तरी मला इथे का उभे असता? त्या म्हणल्या मला लाज वाटते, मला माहिती नाही बँक मला कर्ज देईल आणि का कोणी मला अनोळखी माणूस कर्ज देईल. हा पायंडा बदलायला पाहिजे. तो माणूस त्या बाईला बँकेच्या आत घेऊन गेला. तो माणूस म्हणजे सॅटर्डे क्लब आहे. वा. तो माणूस त्या बाईला बँकेच्या आत घेऊन दिला, त्याने तिला कर्ज मिळवून दिलं, जी काही छोटी मोठी रक्कम होती ती. आणि आज ती बाई लोणचं पापड विकण्याचा व्यवसाय करतात. मी तुम्हाला त्याचं नाव पत्ता नंतर देईन कार्यक्रमाच्या. आणि त्यांनी खूप चांगला बिझनेस ग्रो केला आहे, कारण आपल्याकडे इमानदारी आहे, आपल्याकडे सचोटी आहे, आपल्याकडे सत्सक विवेक, ज्याला आपण बिझनेस एथिक्स म्हणतो, ती आपल्याकडे इनबिल्ट आहे. मराठी माणूस यांनी त्याला 4000 कोटीला फसवलं असं मराठी माणसाच्या बाबतीत कमी वेळा ऐकायला मिळतं. जनरली उलटं ऐकायला मिळतं की अरे त्यांनी मला 5000 घेतले, परत दिलेच नाही, आता कुठे मागत. आपण आपले पैसे मागायला पण लाजतो. आपण म्हणजे दुसऱ्याकडे मागणं तर सोडा, मी दिलेले पैसे मागायला लाजतो, म्हणजे की जाऊ दे आता त्याची अडचण असेल कुठे, अरे माग ना. मला नेहमी असं वाटतं की तहानं मूल रडत नाही तोपर्यंत स्वतःची आई पण त्याला दूध देत नाही. क्या बात आहे. वा. त्या बाळालाही रडावं लागतं, मग आईला कळतं ह्याच्यात आईचा कमीपणा नाही आहे, हे नैसर्गिक आहे. त्या मुलाला माहिती आहे की मला भूक लागली की मला आईला सांगावं लागणार की मला दूध हवं आहे, आणि मग आई त्याला दूध देणार. आणि दिस इज हाऊ वी आर बीन बिल्ट. मग आपण मोठे होणे का विसरतो की जसं तेव्हा मला दुधाची गरज होती, खाण्याची गरज होती, आज मला पैशाची गरज आहे, किंवा नॉलेजची गरज आहे, किंवा मला ॲडवाईसची गरज आहे, किंवा मला गायडन्सची गरज आहे. म्हणजे मनी डज नॉट गेट यू बिझनेस. मला जेन्युइनली असं वाटतं की मनी डज नॉट गेट यू बिझनेस. मनी इज अ बाय प्रोडक्ट. I genuinely feel that money is the easiest part of starting a business. आणि हे अत्यंत धाडसी वाक्य म्हणतोय मी, पण I genuinely tell you, money is the easiest if you have the right idea and the right pitch. आज असं मार्केट कंडिशन अशी आहे की तुमच्याकडे लोक पैसे घेऊन फोन करून येतात. मी 1OTTसाठी मोठं फंडिंग रेज करतोय. मी ऑलरेडी प्रीसीडचा 1 राऊंड झालाय, प्रीसीडची 2री राऊंड माझी क्लोज होईल, अँड देन विल गो टू द 3rd राऊंड ऑफ फंडिंग विद इन द नेक्स्ट 12 to 18 months. पण माझं म्हणणं असं आहे की त्यामुळे मनी इज नॉट अ प्रॉब्लेम. तुम्ही तुमच्या आयडियाबद्दल किती कॉन्फिडंट आहात हा प्रॉब्लेम आहे. करेक्ट.
जर मागणाऱ्याला हे पटतच नाही आहे की तुम्ही कन्व्हिन्स आहात त्या आयडियावर, तर तो कसे तुम्हाला पैसे देणार आहे? त्यामुळे आधी तुम्ही कन्व्हिन्स व्हायला पाहिजे तुमच्या आयडियावर, आणि त्याच्यात वेडेपणाच पाहिजे. बिझनेस अत्यंत प्रॅक्टिकल पाहिजे. बिझनेस अप्रोच हा वेडेपणाचाच पाहिजे. कारण आपल्याकडे अग्रेशन नाही आहे. मराठी माणूस अग्रेशनमध्ये कमी पडतो. आपण अग्रेसिव्ह व्हायला पाहिजे. म्हणजे झपाटून गेल्यासारखा बिझनेस करायला पाहिजे आणि रोज सकाळी उठून रोज रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त बिझनेसचा विचार करायला पाहिजे. ही येत्या काळाची गरज आहे. क्या बात, व्हेरी गुड. सर, तुम्ही म्हणींबद्दल मगाशी म्हणालात. आम्हाला आमचे फाउंडर जे होते माधवराव भिडे, त्यांनी आम्हाला सांगितलं की बिझनेस शिकायचा कुठून? तर तुम्ही ट्युशन फी म्हणालात. तर भारतामध्ये 4 कम्युनिटीमध्ये जास्त बिझनेस होतो: सिंधी, गुजराती, मारवाडी, पंजाबी. आणि आम्हाला आमच्या म्हणी बदलल्या नाही आहेत, आम्हाला नवीन म्हणी पण शिकवल्या. तुम्ही मागे बघितलं तर हे असेल की पेटीनी बात नाही, खोकानो बात करीचे, बरोबर? हे आम्हाला भिडे सरांनी शिकवलं. आणि त्याहीपेक्षा खानमाखान ओळखाण, म्हणजे आता जो तुम्ही म्हणताय की पैशाची गरज नाही आहे, खरं तर ओळखींची गरज आहे, ज्याला आपण नेटवर्किंग म्हणतो. नेटवर्किंग म्हणतो, राईट. आणि त्याहीपेक्षा व्यावहारिक होण्यासाठी आम्हाला एक नवीन म्हण दिली आहे की तारे माटे आटला तो मारे माटे केटला. त्यामुळे इतकं व्यावहारिक आम्हाला भिडे सरांनी शिकवलेलं आहे आणि तेच आम्ही आता पुढे 25 वर्ष. मला असं वाटतं की आपण त्याला पण थोडे एक स्टेप पुढे नेऊया. प्लीज. की मारा माटे एटला अवे के तारा माटे केटला. आय थिंक दिस हॅज टू बी दी अप्रोच नाव की this is how I work, boss. Now tell me, where do you fit into all this? Yes. Or how can I make you fit into all this? करेक्ट, करेक्ट. तुम्ही मगाशी उल्लेख केला तुम्ही 7 पार्टनर आहात आणि तो एक खूप, पण त्याच्या आधी मला फक्त एक पोल घेऊया आपण. किती लोकांनी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना पैसे दिलेत आणि ते अजून मागितले नाहीत? हात वर करा. सो तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. कारण आणि त्यातल्या किती लोकांनी फक्त भिडे खातर मागितले नाहीयेत? मग मला असं वाटतं की भिडे खातर मागितले नसतील तर आता भिडेन खातर मागा. क्या बात आहे. सो हा आपला एक स्वभाव आहे आणि तो खरं तर चेंज करायला हवा, खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही म्हणालात की तुमचे 7 पार्टनर आहेत आणि तो एक आपला खूप सेन्सिटिव्ह मुद्दा असतो. आम्ही जेव्हा काही ट्रेनिंग्स घेतो तेव्हा उद्योजकांचे प्रश्न येतात की पार्टनरशिप कशी मेंटेन करायची, पार्टनरनी कसं एकमेकांची समजून घ्यायला हवं. कारण सुरू करताना तर जोश असतो, पण पुढे गेल्यानंतर इंटरेस्ट चेंज होऊ शकतात किंवा 7 तुम्ही आहात, एकत्र पुढे सगळ्यांचं विजन मॅच होईल. सो हाऊ आर यू टेकिंग केअर ऑफ दिस? No, I think it's an everyday process. It's like any relationship. It's like husband, wife. It's like brothers. It's like brothers, sisters. I think it's an ongoing process. I don't think there is an 2 + 2 4 formula for this. Because every business is like a thumbprint. It's individual. तुमचं बिझनेस माझ्या बिझनेसपासून पूर्णपणे वेगळं आहे. तुमचे पार्टनरशिप किंवा तुमचे एन्व्हायरमेंटल इकोसिस्टमचे प्रॉब्लेम माझ्यापेक्षा वेगळे आहेत. मला जेन्युइनली असं वाटतं की यू हॅव टू बी व्हेरी पोलाईट बट व्हेरी फर्म अबाउट युअर बिलीव्स विथ युअर पार्टनर्स. आणि ज्याची जी म्हणजे आमच्याकडे 7 पार्टनर काय आहेत तर नंबर ऑफ माणसं जास्त म्हणून नाही आहेत, पण OTTला लागणाऱ्या ज्या 5-6 महत्त्वाचे व्हर्टिकल्स आहेत, म्हणजे मार्केटिंग आणि सेल्स एक व्हर्टिकल आहे. तर RW नावाची कंपनी आहे ज्याच्यात 3 पार्टनर्स आहेत. दे हँडल दी एंटायर मार्केटिंग अँड सेल्स फॉर द कंपनी, म्हणून ते पहिल्यापासून फाउंडर डिरेक्टर्स आहेत. OTTला कॉन्टेंट ॲग्रिगेशन इज वन ऑफ द की पार्ट्स. तर कॉन्टेंट ॲग्रिगेशनमधलं एक मोठं नाव आहे चेतन मणियार म्हणून, बारविन मल्टीमीडिया नावाची कंपनी त्यांची. ही इज वन ऑफ द फाउंडर पार्टनर्स. आम्हाला सुरुवातीच्या काळात जेव्हा सीड फंडिंगची गरज होती तेव्हा एंटरप्रेन्योर आणि फिलॅन्थ्रॉपिस्ट नरेंद्र फिरोदिया सर यांनी ही हॅड इन्व्हेस्टेड मनी इन द कंपनी अँड आय एम एक्स्ट्रीमली हॅपी टू से दॅट नाव ही इज एक्झिटेड ॲट द राईट अमाऊंट. सो ठाणे जनता सहकारी बँकेचे एक CEO आणि ठाण्यातलं खूप अत्यंत ओळखीचं नाव आदरणीय सतीश उतेकर सर आमचे फाउंडर डिरेक्टर आहेत वन OTTचे. सो ही टेक्स केअर ऑफ द बँकिंग अँड द फायनान्शियल्स अँड द काय म्हणत त्याला तुमचे कंप्लायन्स इज पार्ट ऑफ द कंपनी. सो आय टेक केअर ऑफ ओरिजिनल कॉन्टेंट आणि प्रमोशन्स अँड ऑल ऑफ दॅट. ऑल्सो आय एम द ब्रँड फेस. सो ज्याला ज्यातलं कळतं अशी काही लोक एकत्र आली आहेत. आणि त्यामुळे जर फायनान्सचं डिसिजन असेल तर आमचे KRAs ठरलेले आहेत, आमच्या रूल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ठरलेले आहेत की उदाहरणार्थ जर मार्केटिंग आणि सेल्सचं काही असेल तर व्यंकट सर म्हणतील ते फायनल. सो वी कॅन ऑल पिच इन टू वॉट वी से, बट वन्स त्या बोर्डरूममध्ये डिसिजन झाला की व्यंकट सर म्हणले अमुक, देन ऑल 6 of us विल ब्लाइंडली गो विथ हिम. मग चुकलं तरी विथ हिम, बरोबर आलं तरी विथ हिम. देन देर इज नो, बिकॉज त्यांना त्यातलं आमच्यापेक्षा जास्त कळतं म्हणून ते इथे आहेत. हा ट्रस्ट तुम्हाला तुमच्या पार्टनर्सवर ठेवावाच लागणार. हा ट्रस्ट तुम्हाला तुमच्या पार्टनर्स कशाला, हा ट्रस्ट तुम्हाला तुमच्या जेव्हा तुम्ही ड्युटीज डेलिगेट करता तेव्हा हा ट्रस्ट तुम्हाला तुमच्या टीमवर पण ठेवावा लागणार. तुमची टीम सगळे कॉल राईट घेणार नाही आहे, पण यू विल हॅव टू बॅक द रॉंग कॉल्स दॅट युअर टीम टेक्स बिकॉज दे आर युअर टीम.
And if you don't back them today, then how are they going to back you tomorrow? So it's an ongoing relationship for every entrepreneur to keep building a team, and it's like a relationship. It's like marriage. You have to keep working on it every single day. राईट, व्हेरी गुड. सो मला वाटतं हा खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण जे नॉर्मली बघतो एखादा व्यवसाय करणारा आपला उद्योजक असतो, तो खरं तर सगळं एकटंच करण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून की मीच मालक किंवा मीच एक्सपर्ट किंवा मीच हे करणार, मीच डिलिव्हरी करणार, मीच मॅन्युफॅक्चरिंग करणार, मीच मार्केटिंगमध्ये बघणार. पण सर तुम्ही जे म्हणताय की 7 डिफरंट इंटेलिजन्स ॲट द सेम टाइम, त्याच्याने खूप चांगला फायदा होतो. तो यू शुड ऑलवेज टेक इंटेलिजंट पीपल ऑन द हा, म्हणजे द राईट हेड्स इन दी ऑर्गनायझेशन, राईट हेड्स इन द राईट ब्रेन्स इन दी ऑर्गनायझेशन. करेक्ट करेक्ट. मला ह्या निमित्ताने तुम्हाला एक सांगायचं की जसं तुम्ही फिल्ममध्ये हिरोची भूमिका करता, तर आमचे हे जे लोक आहेत ना, हे पण स्वतःला असे आपल्या लाईफमधला हिरोच समजतात. म्हणजे किती लोकांना मला सांगा वाटते की तुमचा जो उद्योजकीय प्रवास आहे त्याच्यावर एक पिक्चर बनवू शकतो, असं किती लोकांना वाटतं? सांगा, हातवर करा. यातले किती लोक त्यासाठी पैसे गुंतवायला तयार आहेत? प्लीज मला फंक्शन नंतर भेटा. आपण एक फिल्म फंड तयार करूया. इट्स नॉट अ बॅड आयडिया. येस येस. लेट्स वर्क ऑन इट. आय एम ॲब्सोल्युटली गेम. सो माझा प्रश्न तोच आहे सर, आपण जर मीडिया इतकं पॉवरफुल आहे आणि आता कॉन्टेंट इतका क्रिएट होतोय, तर हा फक्त मनोरंजनाचाच का कॉन्टेंट क्रिएट व्हावा? आपल्याकडे प्रत्येक उद्योजकाकडे काहीतरी शिकलेलं असतं, काहीतरी अनुभव असतो. तर OTT प्लॅटफॉर्म कॅन ऑल्सो बी यूज फॉर क्रिएटिंग एंटरप्रेन्योरशिप. म्हणजे आपण जे शिक्षण म्हणतोय, तर आमच्याच मराठी सॅटर्डे क्लबच्या उद्योजकांची जर एक छोटी छोटी तुम्ही बाईट्स घेतल्या आणि त्यांनी बिझनेस कसा उभा केला, ह्या जर आपण स्टोरीज क्रिएट केल्या आणि त्या जर OTT प्लॅटफॉर्मवर टाकल्या आणि त्या लोकांना जर आपण दाखवल्या, तर त्यातनं नवीन उद्योजक घडतील. तर असं आपण काय करू शकतो का? निश्चितपणे देअर्स अ कॉस्ट टू इट. जर आपण त्याचा कॉस्ट आणि रिकव्हरीचा फॅक्टर वर्कआउट करू शकलो तर निश्चित करू शकू, का नाही? सी, कॉन्टेंट इज कॉन्टेंट. आता देर इज नो गुड कॉन्टेंट अँड बॅड कॉन्टेंट. देर इज कॉन्टेंट. कारण उदाहरणार्थ मला ॲक्शन सिनेमा आवडतो, पण तुम्हाला रोमॅन्टिक सिनेमे आवडत असतील, अजून कोणाला हॉरर चित्रपट आवडत असतील, तर कोणाला तरी एज्युकेशन म्हणजे डॉक्यू ड्रामाज आवडत असतील. सो आता जगात कॉन्टेंट इज ऑल कॉन्टेंट इज गुड कॉन्टेंट बिकॉज समबडी समवेअर इज कन्झ्युमिंग दॅट कॉन्टेंट. त्यामुळे हा कॉन्टेंट जो तुम्ही म्हणताय तो अत्यंत चांगला आणि महत्त्वाचा कॉन्टेंट आहे. फक्त त्याचं कॉस्ट टू इट. सो इफ यू कॅन सिट डाऊन अँड मेक अ कॉस्ट अँड रिकव्हरी मॉडेल ऑफ इट, की बाबा या उद्योजकांचे इंटरव्ह्यूज घेण्यासाठी किंवा त्यांच्या लाईफ स्टोरीज करण्यासाठी हा खर्च आहे आणि दिस इज हाऊ वी प्लॅन टू रिकवर द कॉस्ट. हे जर मी माझ्या बोर्डाला पटवून देऊ शकलो की सर 1 रुपया टाकायचा आणि 1 रुपया धंदा म्हणजे काय? 1 रुपयात कुठली तरी गोष्ट बनवायची किंवा घ्यायची किंवा लायझन करायची किंवा को एक्झिस्ट करायची आणि ती 1 रुपया प्लस कितीतरीला विकायची, म्हणजे धंदा. काही ह्याच्या पलीकडे धंदा म्हणजे काय बिझनेस आपण इतकं बाऊ करतो त्या सगळ्याचं. बिझनेस इज नथिंग बट buy it at X cost and be able to sell it at X plus something. That margin is your profitability. त्यामुळे इतकं साधं सोपं आहे बिझनेस. सो इफ यू कॅन गिव्ह मी अ मॉडेल, म्हणजे मी तुमच्या कोर्टात बॉल टाकतो की प्लीज लीड दिस फॉर मी. गिव्ह मी 26 एंटरप्रेन्योर्स अँड देअर स्टोरीज अँड गिव्ह मी अ कॉस्ट अँड रिकव्हरी मॉडेल. मी तुम्हाला शब्द देतो, 1 OTT विल एअर इट फ्री ऑफ चार्ज. क्या बात. आणि आमच्याकडे खरंच इतके प्रचंड चांगल्या सक्सेस स्टोरीज आहेत, कारण एखादा आणि स्पेसिफिकली आफ्टर कोविड टू सस्टेन युअर बिझनेस, टू टेक केअर ऑफ युअर बिझनेस वेन देर इज नो इन्कम, तर इट इज अ व्हेरी हिरोईक स्टोरी प्रत्येक, राईट? आणि ते सगळ्यांना मला वाटतं लोकांपर्यंत यायला हवं आणि ते अशा लोकांपर्यंत पोहोचलं की ज्यांना डाऊट आहे की मी बिझनेस करू शकेल की नाही, तर ह्या लोकांपर्यंत पोहोचू नाही. त्याचा खूप फायदा होईल, कारण या स्टोरीज खूप इन्स्पायरिंग आहेत. येस. या या प्रत्येक स्टोरीमध्ये स्ट्रगल आहे, फेलियर आहे, डिलेमा आहे. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो पॉट बॉयलर फिल्मसाठी जी केमिकल्स लागतात ती सगळी या प्रत्येक स्टोरीमध्ये आहेत आणि ती खरी आहेत. बिकॉज आम्ही चित्रपटात एक म्हण म्हणतो की अ लिटल बिट ऑफ रियालिटी इज मोर हार्ड हिटिंग दॅन अ लॉट ऑफ फिक्शन. या सगळ्या रिअल स्टोरीज आहेत. त्यामुळे इफ यू कॅन टॅप देम, इफ यू कॅन पिक्चराइज देम, त्यातला कॉन्टेंट क्रिएशनचा पार्ट आम्ही नक्की काळजी घेऊ. बिकॉज वी नो हाऊ the storytelling happens. Yes. If you can make a model around it, a business model around it, मला नक्की आवडेल. प्लीज लेट्स एक्सप्लोर इट. म्हणजे या कार्यक्रमापुरतं एक प्रश्न विचारला मी, एक हिरोईक उत्तर दिलं, त्याला टाळ्या मिळाल्या इथपर्यंत न ठेवता लेट्स टेक इट बियॉन्ड द फंक्शन अँड लेट्स ट्राय अँड वर्क दिस आउट. आपल्याला कशी वाटते ही आयडिया? कारण दॅट्स अनदर थिंग विथ आयडियाज.
बोर्डरूममध्ये डिस्कस खूप होतात, त्यातल्या इम्प्लिमेंट किती होतं त्याला फार महत्त्व आहे. राईट. तुम्ही मगाशी एक म्हणालात की ऑलरेडी खूप OTTs आहेत आणि तिथे प्रश्न येतो कॉम्पिटिशनचा. आणि आपल्याकडे पण असे उद्योजक असतात, त्यांना वाटतं तरी इतके मोठमोठे प्लेयर ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत, मी आत्ता व्यवसाय सुरू केला आहे, तर माझा कस्टमर इतक्या मोठ्या कॉम्पिटिटरकडे न जाता माझ्याकडे का येईल, आणि त्याचं नेहमी कन्फ्युजन असतं. सो हाऊ डू यू लुक ॲट कॉम्पिटिशन? व्हॉट इज युअर सोल्युशन ऑन दॅट? I personally feel competition is great. Competition is very good. Because competition is the first, again, पहिली पावती की यू आर इन द राईट बिझनेस. खूप लोक तो धंदा करतात म्हणजे तो चालतोय म्हणून करतात ना. क्या बात आहे, व्हेरी गुड. सो लुक एट इट दॅट वे फर्स्ट. आणि दुसरं मला नेहमी असं वाटतं अबाउट कॉम्पिटिशन दॅट वेन अ लायन इज रनिंग टू हंट यू, you don't have to be the fastest deer in the herd. You just have to run a little faster than the slowest deer. Because the lion is going to hunt only one deer and that is going to be the slowest deer. So if you keep running just a little faster than the slowest deer, you will never be eaten by the lion. So keep running a little faster than the slowest deer and you will keep surviving. फॅन्टॅस्टिक. हाऊ डू यू लुक ॲट लिडरशिप? म्हणजे एखादा व्यक्ती बिझनेस करत असेल तर यू हॅव टू बिकम अ लीडर. आणि लीडरमध्ये ना आपल्याकडे कसं असतं, आय एम शुअर तुमच्याकडे पण आता असे अर्ज येत असतील की तुम्ही आता हे नवीन OTT सुरू केलं आहे, तर माझा मुलगा ह्याला जरा तुमच्याकडे नोकरी द्या, किंवा आता तुम्ही इतका व्यवसाय करताय तर माझ्या व्यवसायात पण थोडं इन्व्हेस्ट करा. हे जे पर्सनल ऑब्लिगेटरी जे आपल्याला प्रश्न येतात, असे येतात सगळ्यांना? हातवर करा, किती लोकांना असे येतात प्रश्न? सो हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. हाऊ डू यू हँडल दिस इमोशनल चॅलेंजेस? पण आय जेन्युअनली फील, परत म्हणजे मराठी माणूस म्हणून मी आवर्जून सांगतो की आपण थोडं जास्त इमोशनल असतो, आपण हळवे असतो. आणि बिलीव्ह यू मी, ही आपली स्ट्रेंथ आहे बरं का, मला हा आपला विकनेस वाटत नाही. आपली इमोशनल स्टेबिलिटी ही आपल्या बिझनेस स्टेबिलिटीला नेहमी कारक आहे, म्हणजे ती पूरक आहे आपल्यासाठी, असं मला खूप मनापासून वाटतं. कारण मराठी माणसाची इमोशनल स्टेबिलिटी त्याला अनेक वेळा पडण्यापासून वाचवते. त्यामुळे मुळात ह्या इमोशनल स्टेबिलिटीचं दडपण येऊ देऊ नका. आपण इमोशनली स्टेबल होत किंवा आपण बिझनेसमध्ये इतर कम्युनिटीज इतके रुथलेस नाही होत, ही आपली ताकद बनवू शकते. जसं काही वर्षांपूर्वीपर्यंत आपलं पॉप्युलेशन हे आपल्याला नेगेटिव्ह म्हणून दाखवलं जायचं नेहमी, की अरे एवढी लोकसंख्या वाढते, एवढी लोकसंख्या वाढते, एवढी लोकसंख्या वाढते. आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आले आणि त्यांनी आपल्याला इमिजिएटली फक्त पॉईंट ऑफ व्ह्यू बदलला आपला, आणि ते म्हणले की ही आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. वी आर द बिगेस्ट मार्केट नाउ. बिकॉज नाव इज द बिगेस्ट मार्केट. आणि तीच गोष्ट फक्त पॉईंट ऑफ व्ह्यू बदलण्याने आता आपला असेट झाली, लायबिलिटी उरली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की द फर्स्ट स्टेप टू दॅट इज टू थिंक ऑफ इट एज आर असेट अँड नॉट अ लायबिलिटी. इमोशनल स्टेबिलिटी इज अन असेट आपल्यासाठी. आणि उरला प्रश्न हे इमोशनल बॅगेजेस कॅरी करण्याचा, तर मला असं वाटतं की जसं तुम्ही मगाशी ॲज अ लीडरशिप, व्हॉट आर द लीडरशिप चेंजेस अ पर्सन शुड डू? नो, आय जेन्युअनली फील दॅट देर इज नो रूल बुक टू बीइंग अ लीडर. देर इज नो 1, 2, 3, 4. परिस्थितीनुसार ते चेंज होतात. हा ए दॅट ऑल्सो मी अत्यंत नम्रपणे सांगतो की आय हॅव अ लॉंग वे टू गो. मी 20 दिवस झाले एक धंदा सुरू केला आहे, आणि जस्ट बिकॉज मी ॲक्टर म्हणून फेमस आहे मी इथे बसलो आहे. माझ्यापेक्षा खूप अनेक व्यावसायिक इथे आहेत जे माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत. त्यामुळे मला एकच गोष्ट कळते की बिईंग अ लीडर इज बिईंग कंपॅशनेट. अ लीडर हॅज टू बी कंपॅशनेट असं मला वाटतं. देर आर मेनी ॲट्रिब्यूट्स टू बिईंग अ लीडर. फॉर मी दॅट ॲट्रिब्यूट इज कंपॅशन. म्हणजे यू टेक केअर ऑफ युअर पीपल विल टेक केअर ऑफ द बिझनेस. दे विल, बिकॉज कुठल्या तरी एका पॉईंटला अशी एक वेळ येणार आहे जेव्हा तुम्ही एकटे सगळं करूच शकणार नाही आहात. करेक्ट. अँड यू विल नीड पीपल. सो ट्रस्ट आणि कंपॅशन या दोन गोष्टी ज्या तुम्हाला लागणारच आहेत व्यवसायात. आणि ट्रस्ट करा ना. मी असं माझ्या अनुभवावरनं सांगतो दॅट जर तुम्ही ट्रस्ट केलात तर तुम्हाला अनुभव येईल ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम की तुम्ही ट्रस्ट केलेल्या माणसांपैकी बहुतांश लोक तुम्हाला फसवत नाहीत. दॅट पर्सेंटेज इज व्हेरी व्हेरी लेस. पण ते पहिल्या 2-3 वेळेस झाल्यामुळे आपला ट्रस्टच निघून जातो. यू विल हॅव टू ट्रस्ट पीपल अँड दॅट इज हाऊ यू बिल्ड अ टीम अँड दॅट इज हाऊ यू इव्हेंच्युअली. मग त्या टीममधलं लीडर कोण बनतं ते तुमच्या अनेक देर आर लॉट ऑफ फॅक्टर्स टू इट. पण आय थिंक फॉर मी दॅट्स द फर्स्ट स्टेप टू बिगिन द प्रोसेस. परफेक्ट. शेवटची 5 मिनिटं उरली आहेत. वी विल गेट इन टू सम क्वेश्चन्स. पण बिफोर दॅट, मगाशी तुम्ही सगळ्यांनी मोबाईल असा उंच करून दाखवला ना, आय थिंक मला वाटतं परत एकदा दाखवा, आणि आय थिंक यू शुड टेक अ फोटो ऑफ दॅट, बिकॉज दॅट वॉज अ ब्युटिफुल साईट. सगळ्यांनी बाहेर काढा मोबाईल्स आपले, आणि ज्यांनी इन्स्टॉल केलं नसेल त्यांनी परत करा. पण मला असं वाटतं की आपण रजिस्टर करूया. मला असं वाटतं की एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया. ज्यांनी 1 OTT डाउनलोड केला त्यांनी प्लीज मला मोबाईल दाखवा. हा, फोटोग्राफर एक फोटो घ्या इकडून. आणि प्लीज
ज्यांनी डाउनलोड केलाय त्यांनी एकदा रजिस्टर करा, इदर विथ गुगल और फेसबुक और हावेवर. नाही केलाच असेल, निश्चित केला असेल, मी अजिबात म्हणत नाही. केला नसेल तर प्लीज रजिस्टर करा, कारण आत्ता आमच्यासाठी एव्हरी डाउनलोड मॅटर्स. थेंबे थेंबे तळे साचे तसं आमच्यासाठी वरच्या लोकांनी डाउनलोड केलाय. वा वा वा, क्या बात आहे. कॉलेज कट्टा डाउनलोड केलाय, रजिस्टर केलाय, सुपर. सो आपण एक फोटो काढूया सगळ्यांनी, फोन वर जरा. येस येस येस. फोन सगळ्यांनी वर घ्या प्लीज, सगळ्यांनी वर घ्या, फोन सगळ्यांनी वर घ्या. वा वा वा. सर सेल्फी घेऊया आपण. प्रेस साठी परत एकदा रिटेक. सरांना सवय रिटेकची, आपल्याला नाही. थँक्यू थँक्यू थँक्यू. ठीक. सो एक दोन प्रश्न आपण घेऊया ऑडियन्स मधून. एखादा स्पेसिफिक काही प्रश्न असेल, आणि प्लीज उद्योजकीय प्रश्न विचारा. येस. हा सर. हाउ इज युअर बिझनेस मॉडेल युनिक, डिफरन्शिएट और यू विल डाय? हाउ आर यू डिफरन्शिएटिंग? Sir, for me the differentiator is the cost and my TG, because right now there is nobody who's catering to that TG. So my differentiator, at least in my head, आता ते काय ठरवेल चूक बरोबर, but my differentiator is my TG, sir, target audience. Just shout out. What is the purpose behind the business? पैसे कमवणं. जोरदार तुमचं टाळ्या, काय? जोरदार टाळ्या. तुमचं वेगळं आहे, मग ठीक आहे. क्या बात है, फॅन्टॅस्टिक आन्सर. सर मी तुम्हाला शब्द देतो, ज्या दिवशी हे स्वप्न पूर्ण होईल त्या दिवशी आपण परत सगळे इकडे भेटूया. युवकांनी मार्ग काय करायला हवं? मला असं वाटतं की युवकांना मार्गदर्शन करण्यात मी मोठा नाही. मी इतकं सांगेन की व्यवसाय सुरू करायला घाबरू नका, आणि व्यवसायात अपयश आलं म्हणून तो बंद करू नका. आणि तुम्ही जगात सगळ्यांना कधीच खुश ठेवू शकणार नाही. कोणतरी तुमच्यावर नाराज असणारच. माझ्या माहितीत एकही उद्योजक असा नाही ज्याच्यावर लोक नाराज नाहीत. म्हणजे मी एका क्लासेसची ॲड केली होती तरी मला ट्रोलिंग केलं होतं की हे क्लासेस चांगलंच शिकवत नाही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला या क्लासेसची जाहिरात करता वगैरे. त्यामुळे या सगळ्याला सामोरं जायचं, हे ठरवून बिझनेस करा. यू विल नेवर बी एबल टू प्लीज एव्हरीबडी. यू नीड टू प्लीज युअर सेल्फ फर्स्ट, ऑब्विसली कीपिंग युअर एथिक्स इन माइंड. म्हणजे लोक आपल्याला नाराज आहेत म्हणजे आपण बरोबर मार्गावर आहे असं म्हणूया आपण. सर, बिझनेस करण्यासाठी कुठेतरी गुरु असतो किंवा प्रेरणा असते, ती तुम्हाला कुणाकडून मिळाली आता हा जो तुम्ही नवीन बिझनेस चालू करताय त्याच्यासाठी? सर मला असं वाटतं की प्रत्येक बिझनेसमध्ये ना, म्हणजे काही लोक फार भाग्यवान असतात की त्यांना ॲक्च्युअल गुरुज मिळतात किंवा मेंटॉर्स लाभतात. आता सॅटर्डे क्लब मला असं वाटतं की मेंटॉरिंग बॉडी आहे. म्हणजे आय डोंट लुक एट इट जस्ट ॲज अ नेटवर्किंग बॉडी, ऑल्सो लुक एट इट ॲज अ मेंटॉरिंग बॉडी. आय एम शुअर तुमची मेंटॉरिंगची विंग असणार आणि त्याचे वेगळे कार्यक्रम होत असणार. पण मला असं वाटतं की ज्यांना तशा संधी नसतील त्यांनी अशा क्लब्स किंवा अशा उपक्रमांशी जोडलं जावं. किंवा तुम्ही कुठलाही धंदा सुरू करतो तर त्या धंद्यात ज्याला आपण बिग डॅडीज म्हणतो ते असतातच. इफ नथिंग, ट्राय टू लर्न देअर बिझनेस मॉडेल अँड लर्न फ्रॉम देअर मिस्टेक्स. म्हणजे त्यांना बघून त्यांच्या नकळत तुम्ही जर शिकलात तरी बऱ्यापैकी आपल्याला इन्साइट्स मिळतात आणि बऱ्यापैकी रोड ब्लॉक्स आपण अवॉइड करू शकतो असं मला वाटतं. सो
माझे बाबा मी लहान होतो तेव्हापासून त्यांच्या डोक्यात असं होतं की मला फक्त ते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरीला होते. ते त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली कारण त्यांचा बिझनेस खूप मोठा झाला. पण माझे बाबा 1975 सालापासून स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. माझ्या बाबांनी फटाके विकलेत, आंबे विकलेत, पुस्तकं विकलेत, शर्ट विकलेत, पेनं विकलेत, हे सगळं नोकरी सांभाळून ना. क्या बात. आणि माझ्या आईने त्यांना या सगळ्यात साथ दिली आहे. त्यामुळे घरच्यांचा पाठिंबाच नव्हता, घरच्यांचं प्रोत्साहन होतं. सो वेळेअभावी आपण जास्त प्रश्न नाही घेऊ शकणार. परत एकदा सॅटर्डे क्लब शेवटचं एक घ्या एकच. मला निश्चित आवडेल, मला का नाही आवडणार. फक्त पैसे आपल्याला द्यावे लागतील. काय ताकाला जाऊन भांडण नको लपवूया. नाही, विल ऑल्सो ट्राय अँड वर्क अ मॉडेल विच इज, म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळे पैसे तुम्ही द्या. विल ट्राय अँड वर्क अ रेव्हेन्यू मॉडेल फॉर इट, असं माझं अजिबातच म्हणणं नाही. वी विल कॉन्ट्रीब्यूट टू इट. पण प्राथमिक दृष्ट्या आवडेल का, तर खूप आवडेल, अभिमान वाटेल. शेवटचा प्रश्न. सर, जर मराठी उद्योजकाला ब्रँड अँबॅसेडर हवा असेल, कम टू मी, यू विल नेव्हर बी रिफ्युज्ड फॉर अ प्राइस. वा, फॅन्टॅस्टिक. आय थिंक दॅट्स इट. वी विल हॅव टू स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच. परत एकदा जोरदार टाळ्या. खूप वी आर प्रेसिंग ऑन टाइम. हँडिंग ओव्हर टू किरण. जोरदार टाळ्या, परत एकदा जोरदार टाळ्या. स्टँडिंग ओवेशन मिळालंय स्वप्नील तुला, कॉंग्रॅच्युलेशन्स. सो आता जो शेवटचा प्रश्न आला त्यावरती एक समर्पक उत्तर इथे आपल्याकडे मिळणार आहे. पण तत्पूर्वी स्वप्नील तुझ्यासाठी, कारण सगळेजण उभे राहिलेत. मुंबई करता करता तू चेकमेट केलंस. मुंबई करता करता तू चेकमेट केलंस. दुनियादारी करून बरोबर आज टार्गेट करून तू OTT 1 दिलंस. उत्तर रामायणात रामाचा कोश, तर हिंदीत श्रीकृष्ण झाला. आज पुन्हा एकदा स्वप्नील अख्ख्या सॅटर्डे क्लबचं मन जिंकून गेला. आणि या मनाला ही टिकटिक ही धडधड वाढवण्यासाठी एक जबरदस्त अनाउन्समेंट या मंचावर इथे करण्यासाठी मी आमंत्रित करतोय नितीन बोरसे सरांना. जरा जोरदार टाळ्या नितीन सरांचं. हॅलो, सिट डाऊन एव्हरीबडी प्लीज सेटल डाऊन. तुम्हाला पण स्वप्नील सर, तुम्हाला पण न विचारता आणि दुगाडे सर, तुमची परवानगी आहे हे गृहीत धरून एक छोटीशी अनाउन्समेंट, कारण दुगाडे सर आम्हाला कधी नाही म्हणत नाहीत. सो एक छोटीशी अनाउन्समेंट आमच्याकडनं आम्ही करतो आहोत. मित्रांनो सांगा, जर आपण स्वप्नील जोशींना सॅटर्डे क्लबची ऑनररी मेंबरशिप दिली तर तुम्हाला सगळ्यांना आवडेल का? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणखी. सो मी दुगाडे सरांना वरती बोलवतोय. दुगाडे सर वरती या. काय लाईफ टाईम मेंबरशिप असं म्हणतात. सो स्वप्नील सर, आमच्या इथे मीटिंगची एक औपचारिकता आहे. तिथे विचारलं जातं व्हिजिटर्सना आणि डिग्नेटरीजना की तुम्हाला सॅटर्डे क्लबमध्ये यायला आवडेल का? होय, कारण मला पण श्रीमंत व्हायचंय. बरं, ओके, ग्रेट. दुगाडे सर वरती आलेले आहेत आणि आपण स्वप्नील जोशींना आता पिनअप करतोय सॅटर्डे क्लबच्या प्रथेप्रमाणे. क्या बात आहे. आज आता ताबडतोब याला म्हणतात सॅटर्डे क्लब. जरा जोरदार टाळ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. वेलकम टू सॅटर्डे क्लब स्वप्नील सर. आणि आपल्या हस्ते एक विशेष सन्मान प्रसाद कात्रे मी इथे आमंत्रित करतो की त्यांनी इथे यायचंय. त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान. आणि अशोक सर या ठिकाणी बोलत आहेत. मला हॅलो, मला असं वाटतं की उद्योजकामध्ये आपण नेहमी सांगतो कुठलंही फुकट द्यायचं नसतं.
त्यामुळे आज आपण त्यांना ऑनररी म्हणून त्यांना मेंबरशिप दिलेली आहे, पण त्यांच्याकडनं आपण भरपूर उपयोग करून घेणार आहोत, हे लक्षात ठेवा. थँक्यू सर. प्रसाद कात्रे यांना स्वप्नील सरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं. अतिशय अभूतपूर्व योगदान सॅटर्डे क्लब आणि प्रत्येक सॅटर्डे क्लबच्या कार्यक्रमासाठी ते देत असतात. त्यामुळे स्वप्नीलजींच्या हस्ते प्रसाद कात्रे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. जरा जोरदार टाळ्या. अभि बजाव दोस्त. इज अ कमर्शियल आर्टिस्ट आणि एका कलाकाराकडून केलेला हा सन्मान. आपली जी डायरी येते त्या डायरीचं संपूर्ण काम प्रसादजी यांनी केलेलं आहे. जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण स्थानबद्ध व्हावं. समोर. सो लगेच ठाणा चॅप्टर चेअरपर्सनची ओळख करून दिली आहे. त्याच्यामुळे चॅप्टर कोणता हा प्रश्न तुम्ही उगाच खुशीत गाजरं खाऊ नका. सो बोरसेंनी सिक्सर मारलेला आहे. सो सर प्लीज काइंडली बी सीटेड.